नमस्ते, सत्याच रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे माझी फेवरेट भाजी दही वांग किंवा दही बैंगन। ही खरं तर ओडिसाची डिश आहे। ही ओडिसाच्या एका फ्रेंडने मला शिकवली होती। एकदा बनवली, मी सारखं बनवून खात आहे। तुम्हीही एकदा बनवा, तुम्हालाही खूप आवडेल। सारखं बनवून खाल आणि खूप छान टेस्टीही बनते। तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर बघूया। सर्वात प्रथम मी 4 मीडियम साइजचे वेल वांगी घेतली आहेत। ती स्वच्छ धुवून घेतली। त्यानंतर त्याचे गोल असे काफ करून घेतले। तर काफची साइज तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने सर्व काफ करून घेतले आहेत। तर आता आपण याला लावण्यासाठी मसाला बनवायला घेऊ। तर एका वाटीमध्ये 1 चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच मीठ, अर्धा चम्मच हळद, त्यानंतर 1 चम्मच धने पावडर, 1 चम्मच जीरा पावडर, 1 चम्मच गरम मसाला आणि 1 चम्मच आले लसूण पेस्ट। त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 चम्मच तेल घालायचे आहे आणि छान असं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले। तर अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतले आहेत। आता हे आपल्याला वांग्यांना लावायचे आहेत। जे वांग्याचे काफ केले आहेत त्यांना आपण दोन्ही साइडून लावून घ्यायचे आहे। तर छान असा याचा मसाज करून घ्यायचा आहे दोन्ही साइडून। तर हे मसाला लावलेले वांग्याचे काफ आपण जेव्हा फ्राय करतो तेव्हा आतपर्यंत याची टेस्ट जाते आणि दह्यासोबत याची टेस्ट इतकी वाढते, खूप छान लागते। तर अशा पद्धतीने आपण सर्व वांग्याच्या काफना मसाला दोन्ही साइडून लावून घ्यायचा आहे। तर सर्व काफ माझे लावून झाले आहेत। आता आपण एक तवा गरम करायला घेऊ आणि याला 5 मिनिट रेस्ट देऊ या वांग्याच्या काफना। तर तव्यामध्ये आपल्याला 1 चम्मच धने घालायचे आहेत, 1 चम्मच बडीशेप आणि 1 चम्मच जीरा। तर हे छान असे भाजून घ्यायचे आहे आपल्याला। आणि हे भाजल्यानंतर आपल्याला याची पावडर बनवायची नाही आहे, तर मोठे मोठे कुटून घ्यायचे आहे। म्हणून मी मिक्सरमध्ये न घालता खलबत्त्यामध्ये मोठं कुटून घेतलं आहे। तर बघा अशा पद्धतीने केलं आहे। तर आता आपण तवा गरमच आहे, यामध्ये काफ फ्राय करून घेऊ। तर 2 चम्मच मी तेल घातले आहे आणि मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे काफ फ्राय करायचे आहेत। तर अशा पद्धतीने सर्व काफ आपल्याला त्यानंतर गॅस लो करायचे आहे आणि वरून 2 ते 3 चम्मच तेल सोडायचे आहे। तर आपले हे वेल वांगे आहेत त्यामुळे खूप लवकर फ्राय होतात, पण आपले रेग्युलर वांगे फ्राय व्हायला वेळ लागतात। तर माझे 2 मिनिटात हे वांगे फ्राय झाले आहेत। तर आपण अशा पद्धतीने पलटून घेऊ आणि दुसऱ्या साईडनेही फ्राय करून घेऊ। तर दुसऱ्या साईडनेही 2 मिनिटं फ्राय करून झाले आहेत। छान खमंग असा सुवास सुटला आहे। मसाला पण आतपर्यंत गेला आहे आणि छान असे फ्राय पण झाले आहेत। तुम्ही बघू शकता छान फ्राय झाले आहेत। तर आपण हे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ। तर हे वांग्याचे काफ प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर तव्याला जो चिकटलेला मसाला होता तोही मी पुसून काढून घेतला आहे, कारण याचीही टेस्ट खूप छान लागते। त्यानंतर तुम्ही काफ बघू शकता किती छान फ्राय झाले आहेत आणि त्याला मसालाही छान असा चिकटलेला आहे। याची टेस्ट खूप छान लागते आणि दह्यात घातल्यानंतर ह्याची टेस्ट डबल होते। तर आता आपण दही बनवायला घेणार आहोत। दही बनवण्यासाठी आपल्याला 1 मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे। तुम्ही कांदा नाही वापरलात तरी चालू शकतो, पण कांद्यानेही टेस्ट छान येते दह्यात, त्यामुळे मी 1 कांदा घेतला आहे, तो बारीक कट करून घेतला आहे।
अशा पद्धतीने आता आपण एका कढईमध्ये तडका देण्यासाठी 2 ते 3 चम्मच तेल घ्यायचे आहे। त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी घालायची आहे। ती छान अशी तडतडली की अर्धा चम्मच आपल्याला जिरा घालायचा आहे। त्यानंतर कढीपत्ता थोडासा घालायचा आहे। आले लसूण पेस्ट 1 चम्मच घालायची आहे आणि छान परतून घ्यायची आहे पेस्ट ही। त्यानंतर 2 तमालपत्री आणि 2 मिरच्या, लाल मिरच्या घालायच्या आहेत तडक्यासाठी। कट केलेला कांदा घालू आणि हलकंसं परतून घेऊ, कारण जास्त लाल कलर येईपर्यंत कांदा आपल्याला फ्राय करायचा नाही। तर अशा पद्धतीने आपला तडका तयार झाला आहे। आता आपण मसाला दही बनवायला घेऊ। त्यासाठी आपल्याला 300 ग्रॅम दही लागणार आहे। तुम्ही कमी किंवा जास्त दही वापरू शकता। मी 300 ग्रॅम घेतले आहे। हे दही आपल्याला हातानेच फेटायचे आहे। मिक्सरमध्ये जास्त पातळ लिक्विड स्वरूपात बनते, तर आपल्याला दाटसर दही लागणार आहे, म्हणून आपण हातानेच हलकंसं फेटून घेऊ। आता आपल्याला यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत। तर काळं मीठ आणि आपलं रेग्युलर मीठ चवीनुसार घातले आहे मी, दोन्ही मीठ। त्यानंतर चिली फ्लेक्स 1 चम्मच घातला आहे। त्यानंतर धने जिरे आणि बडीशेपची जी पावडर बनवली होती आपण, ती 2 चम्मच घातली आहे। आणि जो तडका दिला होता तो आता थंड झाला आहे, तोही वरून घातला आहे। आता छान असं हे मिक्स करून घेऊ। तर मसाला दही आपलं तयार झालं आहे। आता या मसाला दह्यामध्ये आपण फ्राय केलेले वांग्याचे काप असेच वरून घालू शकतो, किंवा दुसऱ्या एखाद्या डिशमध्ये थोडंसं दही घालायचं आहे, मसाला दही। मी अर्धा दही घातला आहे। त्यानंतर जे फ्राय केलेले वांग्याचे काप आहेत ते दह्यावरती छान असं पसरून घेतले आहेत। त्यानंतर जे शिल्लक दही आहे आपलं अर्धं, ते वरून घातलं आहे। तर आपली दही बैंगन म्हणजेच दही वांगं तयार झालं आहे। आता यावरती वरून आपल्याला थोडी मिरची पावडर आणि आपण जी धने जिरे आणि बडीशेपची जी भाजून पावडर बनवली होती ती वरून थोडीशी टाकायची आहे। ह्या भाजलेल्या पावडरीमुळे खूप छान टेस्ट येते। आणि आता आपल्याला वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। तर आपलं दही बैंगन तयार झालं आहे। एकदा नक्की ट्राय करा आणि कसं बनलंय मला कमेंट्समध्ये सांगा। थँक्यू।